नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो 5 सेकंदासाठी वेळ देतो आहे, नक्की उत्तर कमेंट करा आणि 30 पैकी किती प्रश्न करेक्ट आलेले हे पण नक्की कळवा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, कोलकाता। 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कोलकाता येथे स्थापन करण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, संत रामदास। सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते संत रामदास आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, 1872 मध्ये आयोजित केलेले भारताची 2011ची जनगणना ही कोणती जनगणना आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 15वी। 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही 15वी जनगणना आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन करा। प्रश्न क्रमांक 5 आहे, पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, पोर्तुगीज। पगार हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 356 कलमनुसार कलमे घटनात राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते, म्हणून या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, आनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडला? आनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, मेंडले यांनी आनुवंशिकताचा सिद्धांत मानलेला आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, लोकमान्य टिळक। 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय हे लोकमान्य टिळक आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, रशिया। जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश हा रशिया आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1853 मध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 12, लोणाळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, पुणे। लोणाळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, जळगाव। यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हणले जाते?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी कोयना नदी. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, आंबा घाट खालीलपैकी कुठून व कोठे जाताना लागतो. आंबा घाट हा खालीलपैकी कुठून कोठे जाताना लागतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कोल्हापूर रत्नागिरी येथून आंबा घाट हा लागत असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी अमरावती. कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ ही अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 18, श्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पंडिता रमाबाई यांनी श्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19, पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सी आहे. 1 ऑगस्ट 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे. कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए शिवसागर. कोयना जलाशयाचे नाव शिवसागर आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए क्लोरीन. पाण्याचे शुद्धीकरणासाठी क्लोरीन हे रासायनिक मूलद्रव्य वापरले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हणले जाते. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह असे म्हणले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारताच्या लष्कर प्रमुखपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लष्कर प्रमुखपदी म्हणून, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 24, मेटा हे भारताच्या पहिल्या AI डेटा सेंटरसाठी कोणते भारतीय कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रिलायन्स. मेटाने भारताच्या पहिल्या AI डेटा सेंटरसाठी रिलायन्स या कंपनीशी भागीदारी केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, महाराष्ट्र सरकारने अलीकडे कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए नाशिक. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच नाशिक या जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी प्रवीण सिंग परदेसी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते. तर भारताचे राष्ट्रीय फळ हे आंबा आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त गेंडे आढळतात. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आसाम राज्यामध्ये सर्वात जास्त गेंडे आढळतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, सावित्रीबाई फुले यांचे गाव कोणते आहे. तर सावित्रीबाई यांचे गाव नायगाव आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे,
जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे.